हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. जस्ट मी रेडी झालेली आहे आणि मी आता निघाले, म्हणजे 10 मिनटामध्ये निघेल. आणि आज दिशूला मी खायला पण दिलेलं आहे. ते दोघं नाश्ता करताय तिकडे. आणि आता मी निघेलच थोड्या वेळात. चला मग बोलते मी नंतर. तर आता मी निघाले आणि खूप उशीर झाले. चला पटापट जाते. तर आले मी बस स्टॉपला आता, आणि तिथून ना मॅडम आहे त्याच्यासोबत जाणार आहे. तर आता बघते ऑटोने जाते विश्रांतवाडीपर्यंत, आणि नंतर मग ज्या लता पाडेकर मॅडम आहे त्यांच्यासोबत मग मी जाणार आहे. ट्रेनिंग संपली आणि लगेच पटापट घरी आले. मॅडमच्या सोबत आले येताना वाडीपर्यंत, मग तिथून आले. मग येताना भाजी घेऊन आले. आद्विकला सूप भात पण खायचं होतं म्हणून. आणि आद्विक इथं मस्ती करतोय. काय तुझं नको करू ना. आता ठेव बाप्पा कर. माझी ना भाजी करून झाली, सूप पण झाले, भात झालेला आहे. आता मी फक्त 2 भाकरी करून घेणार आहे. आणि चपात्या तर 2-3 पडलेल्याच आहे. तर 2 भाकरी करते फक्त आता. अरे चढ नको, हे पडेल, हे पडेल नको. डायरेक्ट निघून पडेल ना. तसं नको नेला पण पॅक नाही ते. काय पाहिजे तुला? कोणती? हे नको, लागणार आहे. एकच घेता देऊन टाकेल ना आपल्याला. ते लागणार आहे ना म्हणून. आईस्क्रीम आणणार ना तेव्हा लागणार. आपलं आईस्क्रीम आणायला टेन्शन नाही काही. मी सोबत खाते. नको असं पीठ खाता का? तर मी आता ना 2 भाकरीच करून घेते. भाजी झालेली, भात पण झालेला आहे. आणि खरंच पूर्ण दिवसभर ट्रेनिंग करून ना संध्याकाळी असं स्वयंपाक करायचा आणि घरातलं आवरायचं ना खूप कंटाळायला लागला. खरंच खूपच. तर आता पटकन उरकवते. लवकरच झोपणार आहे मी पण जेवण करून. तर आता 2-3 भाकरीच करते म्हटलं. पोळ्याला खूप उशीर लागेल म्हटलं. तर भाकरी करून घेते. आणि आज ना इतका उशीर होऊन गेलेला बापरे जायला मला. मॅडम सोबत मी जाणार होते. ते तुम्हाला माहितीच आहे, डॉक्टर लता पाडेकर मॅडम त्याच्यासोबत. तर ना त्या वाडीत थांबलेल्या होत्या. दिघीवरून येतात आणि मी इकडे घाणोरीवरून जाते. तर मला ना 15 मिनिटं लेट झालं. आणि ते BRTच्या पुढे त्या थांबलेल्या होत्या. मी उतरले गणपतीमध्ये, चौकात उतरले होते मी ऑटोमधून. शेअरिंग ऑटो होती ती. तर अक्षरशः एवढा उशीर झाला 15 मिनिटं. मी अक्षरशः तिथून पळत गेली. डायरेक्ट 10 मिनिटं लागणार होते. तिथं मी फक्त 3 ते 4 मिनिटात पोहोचले. एवढे पळत गेले. पहिल्यांदा इतके पळाले ना. तर बरं आहे, तेवढं बारीक होण्याचा काहीतरी फायदा असतो ना. तर तोच झाला. तर आता पटापट स्वयंपाकांना जेवणार आणि पटकन आवरून झोपणारे. कारण की परत सकाळी लगेच 5:30ला उठायचं, आवरायचं आणि परत ट्रेनिंगला. आता 4 दिवस राहिलेले आहे माझे. तर ते राहिलेले तेवढं पटकन आता कंप्लीट करायचं आहे. आणि हे ट्रेनिंग 12 वर्षाचं, म्हणजे 12 वर्ष झाल्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणीचं कंप्लीट झाल्यानंतर खूप आनंद होईल. खूप म्हणजे खूप. तर आता भाकरी करून घेते.
अजून 2-3 दिवस भेटतील ना शाळा सुरू व्हायच्या आधी, तेव्हा पण मग इतके कामं राहतील मला. दळणं करून ठेवायचे, थोडंसं जे लागेल ते. तर मुलांचे ना मला बुक्स आणायचे, टिफिन बॉटल्स, परत दोघांचे बुक्स स्कूलमध्ये जायचं आहे बुक्स घ्यायला पण, तर ते सुद्धा कामं आहे. तर इतकं सर्व आहे. आज खरं अक्षय खूप असं त्रास होतोय, पण आता उभं पण राहू वाटत नाही. अक्षरशः बसून बसून पण तर पूर्ण दिवस 9 ते 5:30 पूर्ण दिवस बसायचं तिथे, आणि कुठं बाहेर पण जाता येत नाही. असं थोडासा ब्रेक राहतो 15-15 मिनिटाचे 2 आणि जेवणापुरता, आणि कुठं बाहेर जाताही येत नाही. त्याच्यामुळे ना आता जास्त त्रास व्हायला लागलेला आहे. आणि संध्याकाळची ती एवढी ट्रॅफिक असते ना, बापरे काय सांगू तुम्हाला. आज संडेचं होतं म्हणून जरा संडे निमित्त IT कंपन्या बंद असं सुट्टी असते त्यांना, त्याच्यामुळे आज बरं आहे तेवढं आज नव्हतं. तर उद्या सोमवार राहील ना बघा, उद्या इतकी ट्रॅफिक जाम राहील ना, अक्षरशः म्हणजे जिथं 10 मिनिटं लागतात तिथं अर्धा तास लागतो जायला पोहोचायला. आणि आज आद्विक एकदम मस्त राहिला घरामध्ये, है ना आद्विक? आद्विकने काय काय केलं सांग बरं तू. दीदींनी खूप मारलं चिरवलं. इकडे नाही युट्यूबचं काजू काम करणार मला ना मी झोपला. इसको भारी हो दीदींनी तर आदूचे पप्पा ही साताऱ्याला गेलेले, त्याच्यामुळे मग आम्ही ना तिघंच येते. रात्री उशिरा येणार आहे, 12-12:30 वाजून जाणार आहे बोलले, तर म्हणून आम्ही आता तिघं जेवायला बसलेलो आहोत. आणि आद्विकला सूप भात फार आवडतं, तर मस्त जेवायला पण बसले. तर आता TV बघता थोडा वेळ जेवण करू, थोडी TV बघू, आणि मग लवकर झोपायचं पण, कारण की परत सकाळीच पहाटे 5-5:30ला उठावंच लागतं. घरातले सर्व कामं आवरून, स्वयंपाकाचं मेन म्हणजे मुलं कसं अजून सुट्टी त्यांना बनवून जावं लागतं त्याच्यामुळे. आणि आता आम्ही मस्त जेवण करतो आणि बोलते नंतर तुमच्यासोबत. तर जेवण झाले आणि मी रात्रीच मग भांडे वगैरे क्लीन करून घेते, कारण की मग रात्रीच्या वेळेस काम राहिले ना तर सकाळी मग परत अजून उशीर होऊन जातो. त्याच्यामुळे मग ही कामं मला रात्रीच्या रात्री उरकून घेत असते. आणि आता सध्या तरी ट्रेनिंग असल्यामुळे वेळेत पोचणं भाग आहे, कारण की ना तिथे जर साईन जर आपली झाली नाही ना 9ची, पहिले 9:15ची, तर डिरेक्टली आपण ट्रेनिंगमधून बाहेर पडतो. त्याच्यामुळे नाही खूप इम्पॉर्टंट झालं आहे, म्हणून मग वेळेत पोचणं आहे. अशा दिवसभराच्या 5 साईन असतात, तर त्या 5 साईन झाल्याच पाहिजे दिवसभरात. तर असं सध्याचं तरी रुटीन चालू आहे. जेवढं मला आता सध्या मी ब्लॉग असं जेवढं शूट करता येईल, जेवढं दाखवतील तेवढं करते, कारण दिवसभर तर मी ट्रेनिंगमध्ये असे सकाळचं आणि संध्याकाळचं दाखवत असते तुम्हाला थोडंफार माझं रुटीन. तर चला मंडळी, हा आजचा व्हिडिओ इथंच मी एंड करते. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.